मध्ये केज तालुक्यात झालेला मस्ताजोगच्या सरपंचाचा निर्गुण खून आणि त्याचप्रमाणे परभणीमध्ये संविधान रक्षण करणारा सूर्यवंशी नामक कार्यकर्ता याचा कारागृहात झालेला मृत्यू, कारागृहात जो मृत्यू झाला त्याचा रिपोर्ट आलेला आहे आणि त्या रिपोर्टमध्ये शवविच्छेदनामध्ये पोस्टमार्टममध्ये डॉक्टरांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की या सूर्यवंशीचा खून किंवा मृत्यू हा खऱ्या अर्थानं मारहाणीमुळे झालेला आहे. मारहाणीतून तो शॉकमध्ये गेला आणि त्याचा मृत्यू झालेला आहे. आणि बीडमध्ये जो खून झालेला आहे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचा, याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक सहभागी आहे. सरकार या दोन्ही ठिकाणी कोणतीही कारवाई करत नाही. सरकार संविधान रक्षण करणाऱ्याचा खून करतंय, सरकार जनतेचं रक्षण करणाऱ्याचं सुद्धा खून करतंय. आणि या सगळ्यामध्ये परभणीमध्ये पूर्णपणे एसटी आणि कलेक्टर सहभागी आहे, तर बीडमध्ये सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते याच्यामध्ये सहभागी आहे. आणि याच्याविषयी आज महाविकास आघाडीनं आंदोलनाची भूमिका घेतलेली आहे. सभागृहात सुद्धा आम्ही याच्या आधी हा विषय मांडला आणि पुन्हा सभागृहात हा विषय घेऊन ते गुंडांना पोचणारं सरकार, दहशतवादाला पोचणारं सरकार, संविधानाचं रक्षण करणाऱ्याचं मुडदा पाडणाऱ्याचं सरकार, या सरकारचा आम्ही निषेध व्यक्त केला.